समाचार अब तक, सत्य का साहस। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीताबर्डी ते खापरी अशी नागपूर मेट्रोची सफारी करून प्रवाशांशी संवाद साधलाय। शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मेट्रोचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन त्यांनी केलंय। मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, संचालक अनिल कोकाटे व राजीव त्यागी तसेच सारंग गडकरी यावेळी उपस्थित होते। मेट्रो रेल्वेकडून असलेल्या अपेक्षा व सूचना पवार यांनी प्रवाशांकडून जाणून घेतल्या। मेट्रो रेल्वेमुळे वेळेची व पैशाची बचत होत असल्याचे नागपुरात नोकरीनिमित्त स्थायिक झालेल्या प्रवाशाने सांगितलं। इतर प्रवाशांनी देखील मेट्रोबाबत समाधानी असल्याचे सांगितल्यावर उपमुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केलाय। केंद्र व राज्य शासनाकडून मेट्रो रेल्वे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते, त्यानुसार प्रवाशांना आवश्यक सोयीसुविधा पुरवण्याचे तसेच स्वच्छतेची सवय लावण्याच्या सूचना पवार यांनी मेट्रो रेल्वे प्रशासनाला केल्या। तत्पूर्वी त्यांनी सीताबर्डी इंटरचेंज स्थानकाची पाहणी केली, तसेच येथील दुकानदारांच्या समस्या देखील जाणून घेतल्या। प्रवासादरम्यान रेल्वेतून दिसत असलेल्या शहरातील विविध स्थळांची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी मेट्रोचे संचालक यांच्याकडून घेतली आहे। नागपुरात सर्वत्र दिसत असलेल्या हिरवळीचे त्यांनी यावेळी कौतुक केलंय। अधिवेशन चाललं असल्यामुळे मी आज नागपूरमध्ये होतो। तर सीताबर्डी टू खापरी अशा प्रकारे मेट्रोचा प्रवास मी आज केला। माझी नागपूरकरांना आव्हान आहे की आपण महाराष्ट्रामध्ये मुंबई, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड अशा महत्त्वाच्या शहरांच्यामध्ये मेट्रोची कामं केलेली आहेत। त्याच्यात नागरिकांनी पण मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला पाहिजे। मी काही प्रवाशांशी बोललो, ते प्रवासी बोलत असताना असं सांगितलं की ते समाधानी आहेत। ते म्हणाले आमची वेळेची बचत होतीये। शेवटी ब्रेक इव्हन येण्याच्या करता मोठ्या प्रमाणावर नागरिक असतील, विद्यार्थी असतील, त्या सगळ्यांनीच त्या मेट्रोचा जर वापर केला तर निश्चितपणे रस्त्याने जाताना वाहतुकीची जी कोंडी होती ती पण कमी होण्याला मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे। आणि आता 1 वर्ष जवळपास झालं ही ट्रेन सुरू झाली आणि त्यामध्ये बऱ्याच अंशी प्रवाशांना माहिती होण्याच्या दृष्टिकोनातनं आमच्या महामेट्रोनी त्याच्यामध्ये काम केलं आहे। आता हर्डीकरांच्यावरती जबाबदारी आहे, त्यांना इकडच्या भागातली बऱ्यापैकी माहिती आहे। पण माझं नागरिकांना, नागपूरकरांना आव्हान आहे की यामध्ये राज्य सरकार, केंद्र सरकार मिळून मोठ्या प्रमाणावर ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करते हे नागरिकांना सुविधा देण्याच्या करता करत असते। अजूनही पुढं गोटीबुरीपर्यंत जाण्याचा मानस आहे। त्याच्यामध्ये मध्ये एअरपोर्ट आहे, त्या एअरपोर्टवरून पण प्रवाशांना जाण्या येण्याच्या दृष्टिकोनातनं काही व्यवस्था त्याच्यामध्ये करण्याचं त्या महामेट्रोनी ठरवलेलं आहे।